तर ही थेट दृश्य आपण पाहतोय आता पोलिसांचं पथक लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेलं आहे। काही मिनिटांपूर्वीच वांद्रे पोलीस स्टेशनमधून हे पथक निघालेलं होतं आणि आता हे पथक लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेलं आहे। डॉक्टरांसोबत चर्चा केल्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्या अटकेच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय हा पुढच्या काही मिनिटांमध्येच होणार आहे। तर आताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। कोणत्याही क्षणी आता माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता आहे। त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। त्यामुळे आता डॉक्टरांसोबत चर्चेतून नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नाशिक पोलिसांचं पथक कोकाटेंच्या संदर्भात अटक वॉरंट घेऊन नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेलं होतं। हे पथक आता मुंबईत पोहोचल्यानंतर स्थानिक पोलीस अर्थातच वांद्रे पोलिसांसोबत संपूर्ण प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली आणि त्यानंतर वांद्रे पोलीस आणि नाशिक पोलिसांचं पथक संयुक्तिकरित्या लीलावती हॉस्पिटलमध्ये आता दाखल झालेलं आहे आणि डॉक्टरांसोबत चर्चा करून पुढची कार्यवाही केली जाणार आहे। त्यामुळे कोकाटेंना अटक होते का हे पुढच्या काही मिनिटांमध्येच स्पष्ट होणार आहे। तर कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे, कारण पोलिसांचं पथक आता कोकाटेच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नाशिक पोलीस लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। डॉक्टरांसोबत ते चर्चा करतील। माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातला अटकेचा निर्णय पुढच्या काही मिनिटांमध्येच घेतला जाणार आहे। त्यामुळे आता डॉक्टरांनी जर आक्षेप घेतला, त्यांना उपचाराची गरज आहे असं जर सांगितलं तर पोलिसांची देखील या संदर्भातली ही प्रक्रिया वाढू शकते। तर तुर्तास पोलिसांचं हे पथक लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेलं आहे। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी जोडल्या जात आहेत। मी थेट जातोय। मीनाक्षी, लीलावती हॉस्पिटलमध्ये आता पोलिसांचं पथक दाखल झालंय। निश्चितच शुभम, आपण पाहतोय की 10च्या सुमारास हे नाशिकचे पोलीस मुंबईत दाखल झाले आणि मुंबईत दाखल होताच ते वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये गेले। सध्या आपण पाहिलं तर 10 ते 12 हे पोलीस अधिकारी आहेत जे लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि थेट आता लीलावती रुग्णालयाच्या आतमध्ये ते गेलेले आहेत। एकूणच आपण जर पाहिलं तर सध्या महत्त्वाची बाब म्हणजे नाशिक पोलिसांकडून ही कारवाई होत असताना माणिकराव कोकाटे यांचा संपूर्ण आता वैद्यकीय अहवाल जो आहे तो तयार केला जाणार आहे। तज्ञ डॉक्टर यांच्या सल्ल्यानुसार हा संपूर्ण पोलिसांची कारवाई जी आहे ती होत असताना पाहायला मिळेल। खरं तर आपण पाहतोय की मात्र अटक वॉरंट घेऊन नाशिकचे पोलीस जे आहेत ते आता मुंबईत दाखल झालेले आहेत। मुंबईत दाखल होतात सध्या आपण पाहतोय की डॉक्टरांचा हा संपूर्ण एक रिपोर्ट जो आहे तो तयार केला जाऊ शकतो। मात्र साधारणतः याला किती वेळ आता लागू शकतो याचा अंदाज आपण लावू शकत नाही, पण मात्र तुर्तास हा संपूर्ण नाशिक पोलिसांकडून अटक वॉरंट जो आहे तो घेऊन आता हे सगळे पोलीस इथे दाखल झालेले आहेत। उद्या जर पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडत आहे आणि उद्याची ही सुनावणी महत्त्वाची असतानाच मात्र आत्ता सध्या माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत नेमकं डॉक्टर काय रिपोर्ट तयार करतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तुर्तास इथे 10 ते 12 पोलीस अधिकारी जे आहेत ते पोहोचलेले आहेत। मात्र पोलिसांचे नेमके काय काय प्रश्न असू शकतात, ते फिट आहेत का अनफिट आहेत, या आधारावरती हा रिपोर्ट आता तयार केला जाणार आहे आणि हा वैद्यकीय अहवाल जो आहे तो पोलीस जे आहेत ते घेऊन मात्र एकंदरीतच उद्या कोर्टात सादर करू शकतात। एकीकडे जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे हे जर फिट असले तर मात्र त्यांना अटक केली जाऊ शकते का, मग दुसरी बाब जर अनफिट असतील आणि जर उद्याच्या सुनावणीच्या दरम्यान माणिकराव कोकाटे यांना हजरच राहावं लागेल याची देखील दुसरीकडे जे डॉक्टर आहेत ते तयारी करू शकतात, कारण त्यांना लागणारी ॲम्ब्युलन्स जी आहे ती तयार करावी लागणार। सध्या ते ICU मध्ये आहेत, पण ICU मध्ये असताना मात्र त्यांच्यावरती जे उपचार सुरू आहेत ते मात्र कुठेही रिस्क घेणार नाही अशी देखील डॉक्टरांची प्रतिक्रिया असू शकते। त्यामुळे संपूर्णतः लेखी हे सगळेच रिपोर्ट जे आहेत ते तयार केले जाऊ शकतात आणि उद्या कोर्टात जेव्हा सुनावणी पार पडेल तेव्हा याच आधारावरती म्हणजे मेडिकल ग्राउंड्सवरती सगळे मुद्दे जे आहेत ते मांडले जाऊ शकतात आणि असं असताना मात्र उद्या नेमकं माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवरती स्थगिती मिळते का, नेमकी त्यांची बाजू कशा पद्धतीत मांडली जाते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। शुभम, तुर्तास आपण पाहतोय की 10 ते 12 अधिकारी नाशिकहून जे आहेत ते मुंबईत दाखल झालेत। आता सध्या माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयाच्या 6व्या माळ्यावरती 609 या ICUच्या रूममध्ये आहेत। उपचार सुरू आहेत त्यांच्यावरती।
काल जर आपण पाहिलं 2 दिवसांपूर्वीच त्यांनी म्हणजे 16 तारखेला त्यांनी आपला राजीनामा दिला, आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आज आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार यांनी याबाबतची माहिती जी आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. मात्र त्यांचा राजीनामा जो आहे तो स्वीकारण्यात आलेला आहे. त्यांनी ज्यावेळी 16 तारखेला हा राजीनामा अजित पवारांना सुपूर्द केला होता त्यावेळी कोणतीही माहिती समोर आली नव्हती, पण मात्र आज स्वतः अजित पवार यांनीच ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना मात्र अटकेची टांगती तलवार असताना ते दुसरीकडे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल होतात. त्यांच्यावरती आता सध्या जर आपण पाहिलं तर दिवसभरामध्ये अनेक चाचण्या झालेल्या आहेत. मात्र आपण पाहतोय की सोनोग्राफीचे रिपोर्ट्स देखील त्यांचे आज काढण्यात आलेले आहेत अशी देखील माहिती मिळते. काही वर्षांपूर्वी देखील त्यांच्यावरती काही ठीक आहे मीनाक्षी, काही क्षणासाठी थांबवतोय. महत्त्वाचे अपडेट तुम्ही या बातमीच्या संदर्भातले दिलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.